सदर जी महिला आहे त्या महिलेचे सगळे ठिकाणी सांगतायत की बाईचे कपडे फाडण्यात आले। अजिबात ही गोष्ट खरी नाही। सदर महिलेचे कोणीही कपडे फाडलेले नाही। माझं आव्हान आहे, कोणीतरी तो व्हिडिओ दाखवावा की आमचा एखादा माणूस, या गावचा सरपंच त्या महिलेचे कपडे फाडताना दिसत असेल तर कपडे फाडणं तर सोडा, त्या महिलेच्या अंगाला साधा स्पर्श जर एखाद्या आमच्या माणसांनी केला असेल तर पोलीस असेल, कोर्ट असेल हे सजा नंतर देईल। त्या माणसाला आम्ही चौकात फाशी देऊ, हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो। बांधवांनो, इतक्या झुंडशाहीनं या पद्धतीनं हे पसरवलं चाललंय की महाराष्ट्रभरामध्ये वंजारी समाजाला टार्गेट करून हा समाज पूर्णपणे खलनायक आहे, गुंड प्रवृत्तीचा आहे, हे पसरवण्याचं काम या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जात आहे। हजारो तरुण परगावातून त्या चिखला या गावात येत आहेत, तिथे येऊन धुडगूस घालतायत। त्या गावामध्ये आता माणसं नाहीये, सगळी माणसं अटक आहे आणि तिथल्या ज्या महिला आहेत त्या महिलांसोबत गैरवर्तन त्या ठिकाणी करतायत। पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आहे, परंतु ते फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत, कुठली ठोस कारवाई करत नाही आणि सगळा समाज त्या ठिकाणी दहशतीखाली आहे, संपूर्ण गाव दहशतीखाली आहे। माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला ह्या गोष्टी तात्काळ थांबल्या पाहिजेत। बाहेरून येणारे जे काही टोळके आहेत त्यांना त्या गावच्या शिवावर किंवा अगदी वेशीवर थांबवलं गेलं पाहिजे। त्यांना गावात प्रवेश देऊ नये, गावात शांतता राहिली पाहिजे, असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे।